कोकणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूणमधील अनेक गावांमध्ये महापूर तसेच भूस्खलन झाल्याने तेथे अनेक रस्ते मार्ग बंद आहेत। तरी अशा ठिकाणी नागरिकांच्या उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या वस्तू आणि वैद्यकीय आरोग्य तपासणी सेवा सिद्धागिरी मठ यांच्या वतीने सर्वांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे। पूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी कन्हेरी मठातर्फे चिपळूण पूरग्रस्त भागात सिद्धगिरी मठाची टीम क्रियाशील असून त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून वाटप करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे। त्याचबरोबर वैद्यकीय आरोग्य सेवा पथकही सिद्धगिरी मठातर्फे देत आहे। नुकताच पूर ओसरत असतानाच पुराच्या दूषित पाण्याने साथीच्या रोगांचे संकट पसरत आहे। अशा या संकटाला दोन हात करून पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी सिद्धगिरी हॉस्पिटल मार्फत आरोग्य सेवा सुरू आहे। तिवरे आणि दादर, चिपळूण या भागांमध्ये अनेक गरजू व्यक्तींनी याचा लाभ घेतला। त्यामध्ये एकूण 250 रुग्णांनी उपचार घेतले। सिद्धगिरी मठातर्फे करण्यात आलेल्या मदतीसाठी तेथील नागरिकांनी सिद्धगिरी मठाच्या स्वामीजींचे आणि डॉक्टर यांनी आभार मानले। यावेळी स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर मतदारसंघातील ग्राम कुरणखेड येथील चंडिका माता आपत्कालीन बचाव पथक यांनी 48 तासात पूरग्रस्त भागातील 12,000 नागरिकांची मदत कार्य राबविले आहे। यामध्ये आपत्कालीन पथकाचे प्रमुख रणजित घोगरे, योगेश विजयकर, वीरेंद्र देशमुख, महेश वाघमारे, प्रज्वल कांबे, शेखर भदे, आकाश मुंडाले, उज्ज्वल कांबे, तुषार अढाऊ, अनिकेत खंडारे, अरबाज शेख, प्रथमेश पाटील, ऋषिकेश पाटील हे सेवा कार्य राबवून परत आल्यानिमित्त त्यांचे स्वागत कुरणखेड येथील बस स्थानक येथे करण्यात आले। यावेळी उज्ज्वल देशमुख, भारत अढाऊ, डॉक्टर रणजित अब्तुरकर, प्रशांत ठाकरे, प्रमोद गोगटे, गौतम मोहोळ, कान्हा मालानी, शहबाज शहा, शेख रियाज, निशांत देशमुख, अनिकेत देवरणकार, आनंद कांबे आदी उपस्थित होते। ऐतिहासिक उपक्रम की चिपळूण इथून साधारणतः 1200 किलोमीटर दूर जाऊन तेथील पूरग्रस्तांची मदत सेवाभावी स्वतःहून केली। तिथे जाऊन सेवाभावी इतकी मदत करणाऱ्या संतांची जी शिकवण आहे ती सार्थ ठरवली। येथील आमच्या गावातला रणजित घोगरे, वीरेंद्र देशमुख यांच्या पथकाने सोबत त्यांचे सर्वात सुंदर सूत्रसंचालन केले योगेश विजयकरांनी। तर हे सगळे नवयुवक या गावातील शान आहेत आणि अभिमानाचे पात्र आहेत। या सर्वांकरिता आपण एकदा टाळ्या वाजवण्याचं अभिनंदन करू। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।